ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सो ह्या क्लासची आता जे आहे ते छोटाच क्लास आहे, ती कथाही तुम्हाला माहिती आहे. सो मे बी आपण थोडंसं क्विकली घेऊया, कारण का जो पुढचा क्लास आहे तो मात्र थोडासा जास्त इंटेन्स आणि इम्पॉर्टंट आहे. पुढचा क्लास आहे उद्धव विजिट्स वृंदावन, अँड जे त्यांनी अनुभवलं तिथे वृंदावनला कृष्णांची अनुपस्थित ब्रजवासी लोकांची स्थिती. आत्ताचा क्लास आहे कृष्ण संदीपनीमध्ये जातात आणि बाकी तत्सम सगळ्या लीला ज्या होतात त्या. तो 2 दिवस झाले कृष्णांचे आणि त्यांनी पाहिलं की वसुदेव देवकी एकदम ऐश्वर्य भावनात आहेत आपल्या मुलाच्या प्रती. त्यांना वाटते हा माझा मूल, त्यांना वाटते नाही तर त्यांना पाहिलेलं आहे की भगवान जे कृष्ण आहेत ते भगवंत आहेत, आपली मुलं नाही आहेत. म्हणजे मुलं आहेत पण ते खरं भगवंत आहे. पण भगवंतांना हे काय आवडलं नाही की कृष्ण बलराम नाही वसुदेव देवकींच्या मनामध्ये एवढा ऐश्वर्य भाव आहे. म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि केलं पण की योग मायाचा प्रभाव टाकून वसुदेव देवकींवर हा विसरायचा प्रयत्न केला की मी भगवंत आहे म्हणून. अर्थात ते असं एकदम पटकन झालं नाही की आणि ते विसरले. तसं त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे प्रयत्न केला म्हणण्यापेक्षा योग मायाचा प्रभाव टाकला, पण स्टील त्यांना पण प्रयत्न करावा लागला भगवंतांना बोलून चालून वागण्यातनं. तेव्हा हळूहळू देवकी आणि वसुदेवांना वाटलं की नाही आता हे आपलीच मुलं आहेत, म्हणजे भगवंत नाही आहेत. आणि आपण आईवडिलांचा सारखा प्रेम भाव त्यांच्या मनात जागृत झाला. तर मग कृष्ण बलराम त्यांनी योगमायाचा प्रभाव केल्यावर अगदी नम्रतेने लहान मुलांसारखे प्रेमात आईवडिलांकडे गेले. लहान मुलं येतात आईबाबांकडे, काही झालं की प्रेमाने. तसे आता कृष्ण बलराम कसे आहेत, तसे तर लहान आहेत पण तसे ते वयाने 11 वर्षाचे आहेत, म्हणजे पावणे 11चे. पण त्यांचं शरीर आहे ते आपण कधी ऐकलं होतं वृंदावनामध्ये, त्यांचं शरीर आहे ते 16व्या वर्षी नव यौवनमसारखं आहे. तर आपण पाहिलं वृंदावन लीलामध्ये पण एक साधारणपणे 3.5 वर्षात भगवंत 5 वर्ष एवढे मोठे झाले होते शरीराने. तर पहिल्या 3.5 वर्षात त्यांचे ते 5 वर्षाचे संपून गेल्यानंतर 3.5 वर्षात आणि तिसऱ्या 3.5 वर्षात ते 15 वर्ष एवढे त्यांच्या शरीराचा विकास झाला होता आणि आता ते नव यौवनन झाले होते. तर पाहायला वय लहान आहे, पाहिलं नाही म्हणजे बोलायचं वय लहान आहे 10.5 वर्ष, पण दिसायला मोठे आहेत. आणि नक्कीच ते अगदी लहान लहान मुलं नाही आहेत दोन्ही झालं तरी. जरी 10.5 वर्ष जशी लहान मुलं असतात 2, 4, 5 वर्ष अगदी पहिल्या 5 वर्षाच्या आजपर्यंतची, तशी ते नक्कीच नाही आहेत कृष्ण बलराम. सो ते वसुदेव देवकींच्या मनात तसा वात्सल्य भाव यायला थोडंसं वेगळं होतं, पण भगवंतांनी एक योगमायेच्या प्रभावाने हळूहळू तो प्रयत्न चालू केला. आणि भगवंत म्हटले की आपल्या आईवडिलांना, म्हणजे वसुदेव देवकी नंद महाराज पण त्यांचे आईवडीलच आहेत, पण आपण आता थोडंसं काय म्हणूया आजकालच्या भाषेत बायोलॉजिकल, भगवंतांचे कोण बायोलॉजिकल आईवडील नाही आहेत, पण तरी पण त्या भाषेत बोलायचं तर ते म्हणतात की अहो वसुदेव देवकी, असं ते आई बाबा म्हणतात, तुम्हाला कधीच आमचं लहानपण बाल्यपण लहान मुलं मोठी होताना पाहण्यात एक वेगळा, आईवडिलांना खास करून वेगळा अनुभव असतो. पण आम्हाला नाही आहे, पण आमच्याकडे जो सुब्रतो कुक होता त्याची लहान मुलगी मोठी होताना आम्ही पाहिलं पहिले 4-5 वर्षाकरता. आय कुड सी हाऊ द चेंजेस इन बेबीज. अगदी ते आले तेव्हा ती 1.25 वर्षाची होती, जस्ट चालायला चालू केली होती त्यांनी, आणि गेले तेव्हा एक किती 5-6 वर्षाची असेल ती, फर्स्ट स्टँडर्ड वगैरे जो भी तो देखने को मिल गया. तो फॉर एग्जाम्पल आय जस्ट रिमेंबर की
काय बरं, हां जसं प्रभुपाद सांगतात ना, तो व्रिज होता, व्रिज गोपाल अग्रवालचा मुलगा. सो जेव्हा तो प्रभुपादाच्या समोर तो पहिल्यांदा उभा राहिला आणि ही वॉज व्हेरी हॅप्पी. प्रभुपादांनी एनकरेज, हे जे लहान मुलं आहेत तसे बारीक बारीक वस्तू करतात तर त्यांना स्वतःचा खूप आनंद वाटतो. आय डोंट नो तुम्ही आई वडील जे आहात त्यांनी कोणी अनुभवलं आहे का नाही. सो ही जी मुलगी होती छोटीशी, हां तर तिने पहिल्यांदा काहीतरी वाटतं स्वतः वाटतं पायऱ्या चढ उतरायला शिकली ती, समथिंग लाईक दॅट. अशी एवढी हॅपी झाली, आता मला पायऱ्या आईबाबांचा हात न धरता मला पायऱ्या चढतात उतरता येतात. आणि त्याच्यानंतर काय बरं, तुम्हाला ते आठवत असेल तर MIDCचं आपलं बेस होतं, तर तिथे ते बाहेर एंट्रीला त्या मोठ्या बिल्डिंगच्या एंट्रीला ते आंब्याचं झाड होतं. हां सो आता तशी ती मोठी झाली होती, म्हणजे 3-1 वर्षाची. आणि मग मीच होतो तिथे, तर मीच तिला म्हटलं तर ते तिथे ते पायऱ्या, तर एक तर पायऱ्या होत्या असं बाहेरला आंब्याच्या झाडाच्या साईडनी, आणि आपण डायरेक्टली जंप पण मारू शकत होतो साईडनी. एवढीच जंप होती, एवढी नाही एवढीच 2.5 फुटाची. तर तिला म्हटलं चल हात धरून जंप मारू. मग एक हात धरून तिला जंप मारवली मी पहिल्यांदा. म्हणजे म्हटलं अरे आपल्यात आता ही पॉवर आलेली अशी जंप मारायची. मग काय थांबे ना, मग 5 मिनिटं फिरून फिरून जंपच मारत होते. आता मला जंप मारता येते, आता मला जंप मारता येते. सो लाईक दॅट ते तिच्या माध्यमातून थोडंफार लहान मुलांची ती ग्रोथ आहे ती आम्हाला मंद का होईना पाहायला मिळाली. सो एनिवे दॅट्स अ व्हेरी काय म्हणूया आई वडिलांकरता खास करून लव्हिंग एक्सपिरियन्स टू सी देअर चिल्ड्रन ग्रो. सो त्या प्रकारे ते म्हणतायत कृष्ण बलराम देवकीला की तुम्हाला ही संधी कधीच मिळाली नाही. सो एका प्रकारे आपण ऐकलंय की आता तुम्ही तसं ॲनालिसिस केलं, ॲनालिसिस ते आपल्या मुलांच्या प्रती आणि मुलांच्या प्रती आई वडिलांच्या प्रती एक खूप प्रेमाची भावना असते, तो वेगळा विषय झाला. दोघांच्या प्रती असते, एकमेकांच्या प्रती. पण इफ यू सी ॲनालिसिस तर टू रेज अ चाइल्ड इज अ व्हेरी हार्ड अँड लेबोरियस वर्क. इफ यू गो बाय ॲनालिसिस थोडा म्हणजे अनेक अगदी जन्मापासून असं आम्ही ऐकलंय, मला माहीत नाही असं पुढे पुढे शास्त्रात लिहिलं काय माहीत नाही, पण अगदी त्या जन्माच्या वेळेला त्या आईंना लेबर म्हणतात, बर्थ काय चाइल्ड बर्थ लेबर, प्रसूती वेदना ते एवढ्या असतात. असं ऐकलं की प्रत्येक स्त्री म्हणते की आता ह्याच्या पुढे नो मोर चाइल्ड. पण नंतर आता हल्ली हे मला माहीत नाही, पण हल्ली ते लिहितात जाहिरातीमध्ये असं लहान मुलगा जन्मला की इंग्लिशमध्ये, मला माहिती आहे मराठीत काय लिहितात माहीत नाही, काय लिहितात बंडल ऑफ जॉय. जे कोण इंग्लिशमध्ये पाहत असतील त्यांना एक छोटंसं ते लहान मुलांना गाठोड्यात बांधलेलं असते अगदी 2 दिवसाच्या, आणि लाईक दॅट इज अ बंडल ऑफ. सो हिसाब से जाता है. ते भक्तिविनोद ठाकूर आपल्या भजनमध्ये म्हणतात ना, काय लहान मुलापासून कसे ते मोठे होत जातात आणि कसे ते मायाच्या भ्रमात असतात. तो भजन मेरे को याद नाही, जे एक भजन आहे भक्तिविनोद ठाकूरांचं, फ्रॉम बर्थ, त्यांचं ओन. सो एनिवे सो दॅट वे त्या प्रसूती वेदनांपासून लहान मुलांचं ते काय झोपणे न झोपणे, आजारपण, बरंच काय काय असतंय. आता हे सांगत होते अतुल प्रभू की त्यांच्या सौभाग्यवती आहेत, काय नाव, प्रियकेशरी माताजी. तर त्यांचा काय त्याचा बालोत्सव चालू आहे ना 2 दिवस, काल आणि आज इथे पुण्यात. तर त्यांच्या त्या बालोत्सवाचे त्यांच्या मुलांचे आज इव्हेंट्स आहेत काही, काय श्रीजीने काय मुलीचं नाव काय श्री राधे आणि अभिरामचे. तर त्याच्याकरता काही ते मत्स्य अवतारची तयारी करत माताजी आज सकाळी 3 वाजेपर्यंत जागी होती, 3:30 पर्यंत समथिंग. सो मेनी थिंग्स. सो तसं पाहिलं ॲनालिसिसने टू रेज अ चाइल्ड इज व्हेरी व्हेरी हार्ड वर्क, हार्ड अँड लेबोरियस वर्क. बट ते म्हणतायत की पण जेव्हा ते चाइल्ड येतो आणि त्याचा तो प्रेम भावना होते मुलांच्या आईवडिलांच्या प्रती, आईवडिलांची मुलांच्या प्रती, तेव्हा ते सगळं लेबर आपण विसरून जातो. सो या प्रकारे इथे फिलॉसॉफिकल पॉईंट पण सांगतायत आपले आचार्य की भौतिक जग तसंच आहे. कसं आहे, ह्या प्रेमाच्या का काही म्हणून त्याच्या भ्रमापोटी आपल्याला एवढं पाहिलं तर ॲनालिसिस केलं तर ते हार्ड लेबर आहे, पण ते हार्ड लेबरमध्ये आपल्याला खूप जॉय वाटतो. सो हे भौतिक जगताचं स्वभाव आहे. आणि मी कृष्णाच्या वयाचं ऑलरेडी बोललो ते पॉईंट इथे. सो लेट्स गो अहेड. इथे आलंय की अक्रूर वृंदावनला कृष्ण पक्ष, चैत्राच्या महिन्याच्या कृष्ण पक्षात एकादशीला ते वृंदावनला आले होते. आणि पुढे ते द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा वगैरे जे काय असेल ते कृष्ण पक्ष मतलब अमावस्या, बरोबर ना.
हां शुक्ल पक्षानं पौर्णिमा आता अमावस्या वगैरे. पण त्यात एक दिवसात आपण हिशोब करायला बसलो ना, मी पण गडबडलो होतो कालच्या लेक्चरची तयारी करताना की कुछ तो एक दिन कहीं तो गॅप मिसप्लेस हो गया. पण इथे आचार्य सांगतात की आता ह्याच्यावरून असं दिसतंय की त्या दिवशी तिथीचा एक लय झाला होता. तर हे तुम्हाला ज्यांना ॲस्ट्रॉलॉजी माहिती आहे, लयची तिथी होते, वृद्धी होते, त्यांना कळेल. मी काय ते आता इथे एक्सप्लेन करत नाही. की कधी कधी थोडक्यात कधी कधी एक तिथी 2 दिवस असते, त्याला म्हणतात तिथीची वृद्धी झाली. आणि कधी कधी एक तिथी ती नसतेच, आज पंचमी तो उद्या सप्तमी. कारण का ते वो अलग है, मैं डिटेल में एस्ट्रोलॉजी में नहीं जा रहा हूँ. तर तेव्हा तसा एक लय झाला तसं दिसतंय. सो एनिवे कृष्ण पुढे बोलायला लागलेले की काय करणार. विधी लिखितच असं होतं की आम्ही तुमच्याकडे लहानपणी राहू शकलो नाही आई बाबा. आता ते आई बाबा म्हणून म्हणतायत कारण का वसुदेव देवकींना हळूहळू त्या ऐश्वर्य भावनातनं बाहेर काढायचं आहे. आणि म्हणतायत आता इथे काही काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. लेट मी सी. म्हणतायत की ह्या विधी लिखित होतं म्हणून आम्हालाही तुमच्यापासून लांब राहायचं खूप दुःख. हां वसुदेव देवकींना दुःख झालं की आपली मुलं आपल्यापासून लांब आहेत. आणि ते म्हणतात की आम्हालाही खूप दुःख झालं की आम्हालाही तुमच्यापासून लांब राहावं लागलं. आणि तिथे कृष्ण सांगतायत आई बाबा म्हणजे ते बोलता बोलता की आईबाबांचं किती महत्त्व आहे, किती महत्त्व आहे आईबाबांचं. जन्म दिला एवढंच नव्हे, काळजी घेतली एवढंच नव्हे, तर किती महत्त्व आहे. ते म्हणतायत की ह्या शरीराच्या माध्यमातनं तुमची आई कुठे झाले तर नाही स्वदेश घेत आहे आले ठीक आहे. ह्या सुवर्णकुमारी मातेंची आई आहेत ना. अरे बोल आई तुमची स्तुती चालू आहे. आणि तुम्ही कुठे सुवर्णकुमारी माते होत्या ना इथे. हा इथे आहेत. ओके अपग्रेड झाले. आधी खाली होत्या आता बरोबर सो अपग्रेड झाले. सो एनिवे सो तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जी काय भक्ती करताय त्याचं सगळं क्रेडिट आईला द्यायला पाहिजे. कारण का तुमचं भक्ती करायचं ते शरीर आहे ते आईने दिलेलं आहे. त्रास घेतलाय खूप लहानपणी. भले तो प्रेमाचा त्रास असेल पण ॲनालिसिसनुसार तो त्रासच आहे. सो ते म्हणताय तिथे की आता हे नक्की कोण म्हणतं मला माहीत नाही, पण आता भागवतामध्ये आचार्य म्हणतात किंवा कृष्ण म्हणतात, लिटिल कन्फ्यूज हिअर, की ह्या शरीराने आपण काय करू शकतो. जे शरीराचं ध्येय आहे मतलब कोई मिनिस्टर बनना या पैसा कमाना नाही, शरीराचं ध्येय आहे भगवंत आध्यात्मिक मार्गात प्रगती करून भगवंतांची प्राप्ती करणे. सो ह्या शरीराने आपण आपल्या शरीराचं ध्येय प्राप्त करू शकतो. बरोबर का नाही. हां पण ते शरीर तुम्हाला कोणी दिलंय. हां आणि वडिलांनी पण. हां आई वडिलांनी आणि त्यांनी काळजी घेतली मिळून. सो आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या शरीराचं तुम्हारी मम्मी आई थी ना है क्या इधर. हाँ वो भी थोड़ा विश्रांति में है, जो भी है होगी नहीं होगी दिख नहीं रही, जो भी है लेट इट बी. वो हो या नहीं हो पर याद रखो कि आपका शरीर अच्छा नहीं है. अच्छा नहीं है तो घर में जाके दादागिरी करेंगे. याद रखो घर जाके बोलते रहेंगे कि याद रखो क्या बोला था. मुझे बोला है मैंने शरीर दिया यार भक्ति का. तो एनीवे सो व्हाट यू आर सेइंग. सो दैट वन शुड रिमेंबर आप कितना भी आध्यात्मिक जीवन में प्रगति, आपका शरीर पहली बात है आपका शरीर आपके उपभोग के लिए नहीं है. और दूसरी बात है जो शरीर से आप जो भी आध्यात्मिक प्रगति करोगे तो आपको याद रखना है कि ये शरीर हमको हमारे माँ पिता के कृपा से तकलीफ से कष्ट से हमको ये मिला हुआ है. हरे कृष्ण. अच्छा आपका मम्मी नहीं है, आपका मम्मी नहीं है, वृंदा है वृंदा के लिए नहीं बोलूंगा. वो खाली उसकी मम्मी के लिए याद सो एनीवे ते मला माहिती होतं. मैं भी जानबूझ के नहीं बोल रहा था. देखा था वो क्यों बोलने का तुम्हारी मम्मी के बारे में बोलने का नहीं बोल रहा. सो एनीवे हॅव्हिंग सेड दॅट म्हणतायत की एखादा मुलगा अभी इक्वल राइट्स है तो मुलगी भी. हाँ अभी बोल रहा हूँ मुलगी भी. एखादा मुलगा किंवा मुलगी भी इफ शी इज केपेबल. इथे ही आहे पण ते ही शी दोन्ही ही अँड शी आर नो आजकाल एक्सचेंजेबल आजकालच्या ह्याच्यात. इफ शी इज केपेबल देन त्यांनी ज्या आईवडिलांनी पॅरेंट्सनी जन्म दिलाय आणि आपल्याला मेंटेन केलंय, जरी अशा मुलांनी किंवा मुलींनी पण आपल्या आईवडिलांची संपूर्णपणे 100 वर्ष सेवा केली
तर काय परतफेड होणार नाही. तरी परतफेड होऊ शकत नाही, बिलकुल गरज नाही होणार. इथे लिहिले आता मी काय करू. ज्यांनी असा जन्म दिला आणि त्यांनी आपल्या आई वडिलांची 100 वर्ष, आपण की आई वडील तर 15 वर्षच काय करतात. वैसे हिसाब चलतोय. आई वडील 15 वर्ष काय करतात, पण तुम्ही 100 वर्ष जरी परतफेड केली तरी तुमचे जे ऋण आहेत ऋण ते परतफेड होणार नाहीत. मम्मी याद रखना. मम्मी बेचारे डर के बैठे, दोनों आगे आपके. पिताजी है, पिताजी आहे, मम्मी भी आई है. पहले लेक्चर में देते, अरे पहले लेक्चर में बोलते रहते थे सब. जैसे पहले लेक्चर में बोलते तो बच जाते थे मम्मी जी. तो अभी आए हैं. सो जो भी है तो मतलब, पर इधर एक स्टेटमेंट रखा है, पर वो प्रामाणिक होना चाहिए. क्या है? अ सन हु इज केपेबल टू डू. अभी कभी कभी सन केपेबल नहीं हो सकता है कुछ कारण से, तो बात अलग है. बट वन हु इज केपेबल टू डू एंड डजंट डू, दैट इज लाइक अ ग्रेट सिन. इफ यू कैन डू समथिंग, रिपे तो होने वाला नहीं है, पर एटलीस्ट ट्राई टू रिपे टू हिज पेरेंट्स. इफ समवन इज नॉट केपेबल, क्योंकि आर्थिक परिस्थिति नहीं है कोई पुत्र के पास, किसके पास शारीरिक ताकत नहीं है, अलग अलग कुछ कारण हो सकते हैं, तो फिर वो बात नहीं है एप्लीकेबल. पर केपेबल है और नहीं करता है अपने माँ पिता का ऋण परतफेड, तो बड़ा उसको गडबड है, पाप लगता है. तो एक मिनिट. हां, काय पाप लागतं आहे? जो करू शकतो, त्याच्याकडे शारीरिक ताकद आहे, त्याच्याकडे पैसे आहेत आणि बाकी सगळ्या सुविधा आहेत, आणि तरी तो करत नाही. इट इज लाईक त्याला पुढच्या जन्मात स्वतःचंच मांस खावं लागतंय, असं इथे म्हटलेलं आहे. हरी बोल. कोणाच्या आईवडील ते उपस्थित असो किंवा नसो, सगळ्याला आईवडील आहेत. बरोबर ना? इथे उपस्थित असतील किंवा नसतील, प्रत्येकांना एक एक आईवडील आहेत. सो हे आपण याद रखण्याची. सो म्हणतात की त्यामुळे असा एखादा व्यक्ती जिवंत असेल जो आई वडिलांप्रती एवढा कृतज्ञ आहे, तो बेसिकली जिवंत असून मेल्यासारखाच तो आहे. हे वाटतं कृष्ण बलरामच सांगतात आई वडिलांना. आणि म्हणतात पण म्हणजे बेसिकली हे सत्य आहे, पण ते म्हणतात की आम्ही तुमची सेवा लहानपणापासून करू शकलो नाही. का? कारण का आता ते दाखवू इच्छितात की आम्ही एक साधारण व्यक्ती आहोत. म्हणजे आईवडिलांच्या मनात तो ऐश्वर्यभाव कमी होईल. कारण का आम्ही घाबरून, ह्या कंसाला घाबरून आम्ही इकडनं लांब पळून गेलो होतो, आणि त्यामुळे ते क्या बोलता है केपेबल. तो कृष्ण बलराम बोले की हम वैसे केपेबल नहीं थे, क्योंकि हम कंस से डर के दूर भाग गए थे. पण आता कंस मेलेला आहे, आता ह्यांनीच मारलं ते सांगत नाही. पण आता कंस मेलेला आहे, तर आता आम्ही संपूर्णपणे तुमचं सेवा करणार, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही इथे तुमची सेवा करत राहणार. म्हणतात आम्ही एवढे दिवस वाया घालवले, तुमची सेवा केली नाही, तुम्हाला सन्मान केला नाही आई वडिलांना. पण का बरं? कारण काय, कंसाच्या भयाने आम्हाला लांब जाऊन राहावं लागलं होतं. तर या प्रकारे असं बोलून कृष्ण बलराम, खास करून कृष्ण बलराम नाही, तिथे कृष्ण वसुदेव देवकींचं परत वात्सल्य भाव त्यांनी योगमाया तर प्रभावित केलेलीच आहे, पण तरी पण वात्सल्य भाव हळूहळू ते जागृत करतायत वसुदेव देवकींच्या मनात. म्हणतात शेवटी काय करा, प्लीज फॉरगिव्ह. आम्ही हे 10-12 वर्ष तुमची सेवा नाही केली, त्याकरता आम्हाला क्षमा करा. आम्ही इंडिपेंडेंट नाही आहोत. या क्रूर कंसाच्या भीतीमुळे आम्हाला जावं लागलं. आम्ही स्वतंत्रपणे स्वतःच्या इच्छेने तुमच्यापासून दूर आम्ही निघून गेलो नाही, तर या क्रूर कंसाच्या भीतीमुळे आम्हाला जावं लागलं. आणि अशा प्रकारे आता वसुदेव देवकींचं पूर्णपणे वात्सल्यभाव जागृत झाला. मग त्यांनी कृष्ण बलरामना, भले ते आता दिसायला 15 वर्षाचे होते, पण त्यांनी कधीच आपल्या मुलांना तसं प्रेम केलं नव्हतं. तर वसुदेव देवकी आणि रोहिणी तर होती, पण वसुदेव देवकी खास करून कृष्ण बलराम आपल्या मांडीवर घेतात आणि काय म्हणूया प्रेमाने कुरवळ्या लागतात. ऑल्दो फिजिकली दे आर ग्रोन अप, पण त्यांनी जसं प्रेम कधी केलं नव्हतं म्हणून. अशा प्रकारे कृष्ण बलराम आपल्या आई वडिलांना खूप आनंद देतात. आणि मग आपल्या काय म्हणतात ग्रँडफादर, पण मॅटर्नल म्हणजे आईकडच्या ग्रँडफादरना, उग्रसेनना ते राज सिंहासनावर बसवतात. ॲक्च्युली लॉजिकली काय आहे, लॉजिकली कृष्णाने कंसाला मारलं, सो लॉजिकली कृष्ण राजा बनला पाहिजे, म्हणजे दॅट इज द सिस्टम. कारण का कंसाला कोणी मारलं? कृष्णाने. सो ही शुड बिकम द किंग. सो उग्रसेन म्हणेल नाही 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 नाही, मी कसा राजा बनेन? कृष्णा तू कंसाला मारलेलं, सो तू राजा बनला पाहिजे. पण कृष्ण सांगतात की बघा बघा, तुम्हाला आठवत असेल तर
एका यदू कुळाला शाप मिळालेला आहे की यदू कुळातले कोणी राजा बनू शकत नाही. तर म्हणून मी राजा नाही बनत, तुम्ही बना. पण तुमच्या दरबारात मी उपस्थित आहे, त्यामुळे तुम्ही काय घाबरायची काळजी नाही, कोणीच तुमच्यावर आक्रमण करणार नाही. सारे देवी देवता पण तुमच्या सेवेमध्ये उपस्थित असतील कारण का मी तुमच्या दरबारात आहे असं म्हणून शेवटी कृष्ण वसुदेव नाही काय उग्रसेनला राजा बनवतात. जस्ट 2 मिनिट्स. आणि हे बरेचसे जे लोक होते हे भोज अंध दोनों मम्मी लोग आ गए समय पे आपके मेन पॉइंटला लो होते बस घ्या आपलं दोनों. काय म्हणूया आपण हा भोज अंध कृष्णी कुळातले बरेचसे लोक इकडे तिकडे लपून गेले होते पळून कंसाच्या भीतीमुळे. तर कृष्ण तर काय करतात सगळ्यांना परत बोलवतात, सगळ्यांना खूप व्यवस्थित राहायचं म्हणजे घर देतात, सगळ्या त्यांच्या मुलाबाळांना सगळीच टोटल राजा उग्रसेन महाराज आहेत. पण कृष्ण या सगळ्यांना परत बोलवून सगळ्यांना राहायची खायची व्यवस्था त्यांचं काय आपण म्हणतो ना मार्गी लावलं आजकालच्या भाषेत. हां तसं करतात आणि सगळे लोक खूप कृष्णांच्या प्रोटेक्शन खाली राहायला सगळे लोक खूप आनंदात येतात परत. अशा प्रकारे अशाच प्रकारच्या लीला वेगवेगळ्या कोणाच्या घरी जायचं, कधी आता पुढे पण ऐकू आज नाही उद्या परवा वगैरे अक्रूरच्या घरी गेले होते, कधी शब्द दिल्यानुसार भगवंत, कधी कुब्जाच्या घरी पण गेले, कधी काही मिनिस्टर लोकांचं लोकांना भेटीगाठी त्यांची सुविधा असं सगळ्यामध्ये कृष्णांचा दिवस मथुरेमध्ये जात होते सगळ्यांना आनंद देण्यात. आणि कृष्ण तिथे उपस्थित होते मथुरेमध्ये म्हणून सगळे लोक कायम आनंदी होते, सगळे लोक तरुण होते म्हणजे भले वयस्कर झाले असले तरी दे वर ऑल हेल्दी अँड स्ट्रॉंग. आणि आता अजून खूप दिवस झाले नाही आहेत. कंस मेला त्याचा हा पुढचा दिवसच आहे. तर कंस मेल्याचा पुढचा दिवस आहे. मग कृष्ण बलराम कोणाकडे गेले? कुब्जा उनको थोडा टाइम आहे. नंद महाराज जे अजून तिथे मथुरा शहराच्या बाहेर कॅम्प करून आहेत, त्यांना आता क्लिअर नाही आहे, त्यांना ग्रे एरिया आजकालच्या भाषेत की कृष्ण बलराम परत येणार का नाही येणार. तर ते थांबले तिथे आणि कृष्णाला माहिती की ते वाट बघतायत. म्हणून कृष्ण बलराम नंद महाराजांना भेटायला गेले आणि त्यांना प्रेमाने पहिले आलिंगन दिलं आणि त्यांनाही म्हणतायत की अहो म्हणजे बाबा म्हणतात, हाक मारतात ते फादर आहे, अहो बाबा नंद महाराज तुम्ही आणि यशोदांनी आमच्याकरता खूप केलंय. म्हणजे ते म्हणतात की आई वडील तर आपल्या मुलांकरता करतातच, पण कधी परिस्थितीमध्ये आई वडील काळजी करू शकत नसतील तर त्या प्रकारे नंद महाराज आणि यशोदा रिलेटिव्ह तर नातेवाईक काही असतात जे अक्षरशः आपल्या मुलांसारखीच आपल्या नातेवाईकांच्या मुलांची काळजी करतात. तर तुम्ही या प्रकारे म्हणजे तुमचं ऋण जास्त आहे कारण का एक नॅचरल आहे की आई वडील आपल्या मुलांची काळजी करणारच, पण आपले मुलं नाही आहेत त्यांची पण आपल्या मुलांसारखी काळजी करणं उलट त्याहीपेक्षा जास्त प्रकारे नंद यशोदांनी आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रकारे नंद यशोदांनी कृष्ण बलरामची काळजी केली. तर तुमचे या प्रकारचे जे ऋण आहेत ते परत फेडणं तर अजूनच शक्य नाही. कृपा करून आता तुम्ही सगळे वृंदावनला परत जा. आणि मी अजून इथे माझे बरेचसे आता रिलेटिव्ज आहेत, नातेवाईक आहेत, ते माझ्या अनुपस्थितीत कंसाच्यामुळे खूप त्रास त्यांनी म्हणजे वसुदेवकीला त्रास होताच, पण कंसा हा सगळ्यांवरच अत्याचारी होता. तर त्यांनी बाकी बऱ्याच लोकांना अशा वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिले होते. तर सगळ्यांना खूप त्रास दिलेले आहेत. तर त्यांना थोडासा मी काही दिवस आनंद देतो, थोडंसं त्यांच्याशी पण प्रेमाने वागतो 2-4 दिवस 5 दिवस आणि लवकरच 2-4 दिवसात मी वृंदावनला परत येतो. तुम्ही मात्र आता म्हणजे त्यांचं तर काम काही नाही ना मथुरेला, एक तर टॅक्स द्यायला होते टॅक्स द्या तो विषय संपला, आता कंस पण मेला. सो तुम्ही आता परत जा. मी 1-2 माझ्या हे जे नातेवाईक आहेत त्यांनी खूप दुःख भोगलं माझ्यामुळे माझ्या अनुपस्थितीत, त्यांना मी आनंद देतो, थोडा त्यांच्याशी चांगला वागतो, त्यांच्यावर थोडासा वेळ राहतो आणि एक 2-4 दिवसात मी परत येतो वृंदावनला. हे ऐकून नंद महाराज भावविभोर झाले. त्यांनी कृष्ण बलराम दोघांना प्रेमाने आलिंगन दिलं. त्यांचे डोळे भरून आले, त्यांच्या मुखातनं शब्द येत नव्हते, पण तरी पण त्यांनी सगळ्यांना घेऊन ते वृंदावनला परत निघून गेले. एक मिनिट.
आता विश्वनाथ ठाकूर हे जे पुढचं येणारं आजचं प्रवचन म्हणण्यापेक्षा आत्ताचं प्रवचन म्हणण्यापेक्षा जे नेक्स्ट प्रवचन आहे त्याची पार्श्वभूमी विश्वनाथ ठाकूर तयार करत आहेत की आता कृष्ण बलराम फक्त बाहेर राहिले, बाकी सगळे आता गोपी तर तिथे होत्या, त्या आल्याच नव्हत्या. हां, पण आता नंद महाराज सगळे सवंगडी आणि सगळे बाकीचे ग्वाल लोक पण परत गेले. तर ते सांगतायत की ज्या प्रकारे सोन्याला अग्नीमध्ये तापवलं की ते अजून चमकते आणि अजून शुद्ध बनतंय, तर कृष्ण आता काय करत आहेत, ह्या सगळ्या ब्रजवासींना आपल्या विरहाच्या भावनामध्ये टाकून त्यांची भक्ती जी आहे, त्यांची भक्ती ऑलरेडी शुद्ध आहे पण ती अजून चमकवत आहेत, अजून लोकांसमोर त्यांची हायेस्ट भक्तीचं उद्धवला पाठवतील. उद्धवला कळेल की हे खरोखर हे म्हणजे कृष्ण होते तेव्हा त्यांची भक्ती ऑलरेडी हाय लेवलची होती, पण कृष्णाच्या अनुपस्थित त्यांची भक्ती किती हाय लेवलची आहे हे समाजालाही सांगतायत. आणि त्या ब्रजवासी लोकांची भक्ती त्या सोन्याला अग्नीमध्ये कसं आपण तापवतो त्या प्रकारे आता भगवंत त्यांची भक्ती विरह भावनामध्ये अजून स्ट्रॉंगली तापवून शुद्ध करतायत असे आपल्याला विश्वनाथ ठाकूर सांगतात. आणि मग वसुदेव देवकीने काय केलं आपल्या 2 मुलांचं, पहिले काय म्हणतात त्याला जानव म्हणतो मराठीत, पण व्रत व्रत काय हा उपनयन संस्कार केला, त्याला व्रतबंध पण काय म्हणतात, हा व्रतबंध पण म्हणतात, उपनयन संस्कार केला. हा, आणि आता सॉरी आजकाल असे होतात उपनयन संस्कार पण त्यानंतर काहीच होत नाही, ते एक जस्ट सेरेमनी सारखं होऊन जाते. पण ॲक्च्युली उपनयन संस्कार म्हणजे त्यांना गुरूंच्या घरी पाठवायचं असते. लाईक तो वसुदेव देवकी विचार करतात की आपली मुलं 15 वर्षाची झाली पण त्यांना आपण स्कूलमध्ये पाठवलंच नाही आत्तापर्यंत, मग त्यांना आपण शिक्षण दिलंच नाही, नो एज्युकेशन. सो आता वसुदेव देवकी परत टोटल वाचलेल्या भावनात आलेत. त्यांना आता हे नाही की 15 वर्ष झालेत ऑलरेडी एवढे मोठे झालेत वगैरे, त्यांना आता आपण त्यांना स्कूलमध्ये पाठवलंच नाही, म्हणून ते त्यांच्या दोघांचं उपनयन संस्कार करतात आणि त्यांना गुरूंच्याकडे तर कृष्ण सिलेक्ट करतात कोणत्या शाळेत जायचे. ते म्हणतात की मी संदीपनी मुलींकडे जाणार. संदीपनी मुली ओरिजिनल काशीचे वाशी आहेत, काशीचे राहणारे आहेत, पण तिकडनं त्यांनी येऊन उज्जैनच्या जवळ सो अभी नेक्स्ट यात्रा अपना उज्जैन एक हो सकता है. महाकाल आजकल वो सब जयकाल महाकाल कुछ रहते हैं ना, लोग बजाते सुनते आते मेरे को मोबाइल में ऐसे. तो कृष्ण बलराम पुढे जातात उज्जैन जवळ संदीपनी मुलींच्या आश्रमला. ऍक्च्युली ते आता 10.5 वर्षाचेच आहेत ना, त्यांना दिसतायला ते 15 बायोलॉजिकल 10.5 बायोलॉजिकली 10.5 वर्ष 10 वर्ष 7 त्यांचे काय असेल ते. सो आता अजून एक इथे महत्त्वाचा पॉईंट आहे. वसुदेव देवकी जेव्हा जेलमध्ये होते, जेव्हा आता आपण 11 वर्ष म्हणू, ते 10 वर्ष 7 महिने 8 महिने जे काय असेल ते 11 वर्षापूर्वी जेव्हा कृष्णाचा जन्म झाला होता, वसुदेव देवकी जेलमध्ये होते, तेव्हा काय केलं होतं वसुदेवांनी, हा मनामध्ये अनेक गायी अनेक ब्राह्मणांना दान केलं होतं. सो आपण तिथे ऐकतो की हा मनामध्ये पण दान दिलं चालतं, पण कधी चालतं जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते फिजिकली केलं पाहिजे. तर इथे आपण पाहतो कृष्ण वसुदेव देवकी आता बाहेर आलेत, फ्री झालेत, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या गोधन होतं खूप मोठं, ते सगळं कंसाने हडपून घेतलं होतं. मग आता ते परत काय महसूल खात्यात जाऊन पेपरवर्क करून आपलं गोधन त्यांनी परत मागवून घेतलं. आणि मग त्या गाईमधनं त्यांनी काय माहिती नाही, काही लाखो गायी त्यांनी ब्राह्मणांना दिल्या होत्या, त्या आकडा जाऊ दे, पण त्यांनी ते लक्षात ठेवलं की यस, आणि ते शास्त्रातला नियम आहे की तुम्ही खरोखर करू शकत नसाल तेव्हा तुम्ही मनातनं दान देऊ शकता, पण दॅट मीन्स जेव्हा कधी तुम्हाला ते दान द्यायची शक्यता येईल तेव्हा तुम्ही लगेच आठवणीने ते दान फिजिकली पण दिलं पाहिजे, नाहीतर नुसतंच मनातनं. भरपूर दान चालू आहे आणि खिशात मध्ये 10 लाख रुपये असतील, तुला 2,000 तुम्हाला 5,000 मनामध्ये, तसं नाही, फिजिकली दिलं पाहिजे. आणि समजा आता मला फिजिकली जमत नसेल तर पहिला पगार आला की ते पूर्ण करायचं, आधी एन्जॉय करायचं, मग उरलेल्यातलं दान नाही द्यायचं. हम पहिले सुवर एन्जॉय करेंगे बचावा मग शब्द पुरा करेंगे, नाही, जे पहिला असेल त्यातनं त्यांनी दान दिलं. सो अशा प्रकारे आणि कृष्ण बलरामना पण कळलं की आता आम्ही गुरुकुलात जाणार आहोत, तर तेवढे काही दिवस त्यांनी ब्रह्मचर्यांचं व्रत पालन केलं. सो आपल्याला एक शिकता आजकालच्या कॉलेजमध्ये कम्प्लीट वेगळं चालू आहे, पण एज्युकेशनच्या पर्यंत बघे पुढे तुम्ही गृहस्थ आहात, म्हणजे एखादा व्यक्ती गृहस्थ बनू शकतो, दॅट्स ओके,
पण एजुकेशन मीन्स ब्रह्मचर्य होना चाहिए. आई डोंट नो आजकल क्या चलता है. आजकल एजुकेशन मतलब रोज डे, पिंक डे, कौन से डे आते मालूम नहीं. बरोबर ना. ये सब चलते रहता है. पढ़ाई थोड़ा सा चलता है और बाकी सब ये डे वो डे सब चलते रहता है. काय काय रे तुमचं असतंय काय काय तर मला आठवायला लागलं ह्याला पाहून. तू नाही का भाग घेतला मला तो सिन्सिअरवाला आहे. काय बरं व्हॅलेंटाईन डे एक झाला पण ते वेगवेगळे विचित्र ड्रेस घालतात. कधी ट्रेडिशनल डे, काय साडी डे, आणि काय एक मला आठवलं बोललं नाही पाहिजे काहीतरी पंकी डे काय झालं ना काय काही घाला. सो ये सब डे चलते हैं. ये सब ब्रह्मचर्य आश्रम में नहीं चलते, गुरुकुल में. एजुकेशन मतलब ब्रह्मचर्य आश्रम. आगे जाके आप गृहस्थ बनो, दैट्स ओके, दैट्स अ डिफरेंट थिंग. बट यहाँ पे बताया जा रहा है कि एजुकेशन मतलब स्ट्रिक्ट ब्रह्मचर्य आश्रम. भगवान कृष्ण और बलराम जी ने तब ब्रह्मचारी रहने के वचन लिए गर्ग मुनि के पास जाके. आयुष्यावरचे नाही, एज्युकेशन पर्यंतचे. एज्युकेशन पर्यंतचे. म्हणून त्याच्यानंतर उपनयन असते आणि ते काय मुंज आणि सोडमुंज असा प्रकार मराठीत म्हणतो आम्ही. तो जे काय असेल ते. सो वो होता है. सो यू हॅव टू बी व्हेरी क्लियर. एज्युकेशन टाइम मीन्स ब्रह्मचर्य. सो आफ्टर एजुकेशन देन यू कैन गेट मैरिड, दैट्स ओके. सो दैट्स अ डिफरेंट थिंग. सो उन्होंने भी वचन लिया. और आणि आता कृष्ण बलराम म्हणजे आधी पण आता पण एक साधारण व्यक्तीसारखं साधारण मानवाचा ते रोल प्ले करत आहेत. आणि म्हणून ते कुठे गेले संधी मिळून गेले. आपण मला आता पण वाटत होतं त्यांनी तेवढंच शिकलं. खूप ऐकलं होतं 64 दिवसात त्यांनी काय केलं. 64 कला शिकला. पण मला वाटलं की ते 64 दिवस तिथे होते, पण तसं नाही आहे. मे बी लिटिल मोर ते होते, मे बी अजून काही महिने होते. कारण का त्यांनी वेदांग शिकले, षड काय ते 6 फिलॉसॉफीज काय म्हणतात, तर सद्भर वेगळं झालं. 6 फिलॉसॉफीजला सददर्शन, सददर्शन शिकले, वैदिक शास्त्र शिकले आणि त्याच्यात एक 64 कला पण शिकले. हे बाकीचे सगळे आधी शिकले आणि त्यानंतर सो इट्स नॉट लाईक फक्त 64 कला शिकले संदीप मुनींकडे. 64 कला पण शिकले आणि बाकीचं वैदिक शास्त्र, फिलॉसॉफी आणि काय काय बरं धनुर्वेद नाही, वाटतं धनुर्वेद पण शिकले. आर्चरी. सो संदीप मुनींकडे फक्त 64 कला नाही शिकले. सो ही लर्न ऑल दीज अदर थिंग्स असो इथे म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या व्यवहाराने कृष्ण बलरामांच्या व्यवहाराने इथे आलंय. ओके, नुसतंच एवढं नव्हे, राज्य करताना राजाच्याकडे 6 टेक्निक्स पाहिजेत. काय संधी करायची, म्हणजे कधी कधी राजांनी एकमेकांबरोबर पीस संधी करावी लागते, कधी कधी विग्रह वॉर करायचा. सो कृष्ण बलराम हे सगळं पण शिकले. संधी करायचं, वॉर करायचा, कधी कधी काय यान मतलब मार्चिंग द आर्मी हो ते पण शिकले. आणि त्याचं कधी कधी असं मतलब मीटिंग में थोड़ा सा कड़क बैठने का, ज़्यादा कॉम्प्रोमाइज़ नहीं करने का, कब करने का कब नहीं करने का, ये सब भी उन्होंने सीखा. और आता ते संस्कृत शब्द मला चटकन कळत नाही, पण आपल्या सेना असेल तर सेनाचं कसं कधी कुठे विभाजन करावं फॉर व्हेरियस थिंग्स. की हे एवढी सेना इकडे जाणार, एवढी सेना तिकडे जाणार. यस, व्यूहरता पण खास करून सेनाचं विभाजन करायचा प्रकार. ही डिफेन्सला राहील, आजकाल असते ही ऑफेन्स, ही डिफेन्स, ही रिझर्व, आजकालचे शब्द झाले. पण ते सगळं पण त्यांनी कृष्णादाने हे सब भी सीखा. मेरे को इतना देर लगता था कि खाली 64 कला सीखा, पर ऐसे नहीं, ये सब भी उन्होंने मेंशन है सीखा. आणि शेवटचं आहे कधी कधी आपल्यापेक्षा एखादा पॉवरफुल रूलर असेल तर त्याच्याशी थोडं कॉम्प्रोमाइज करून त्याचं संरक्षण घेऊन घ्यायचं, त्याच्या शेल्टरला निघून जायचं. तो हे सब भी सीखा. आणि बाकी सगळे वेगळे नॉलेज. आणि यस, लास्टमध्ये त्यांनी 64 कला पण शिकल्या. आणि मग असं झाल्यावर त्यांनी आपल्या गुरूंना विचारलं की काय तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ. तर संदीपनी म्हणतात हे भगवंत आहेत, यांच्याकडून काय गुरुदक्षिणा घ्यायची, लेट मी गो अँड कन्सल्ट माय वाईफ. तर संदीपनी म्हणे आपल्या पत्नीकडे जातात, म्हणतात की कृष्ण बलरामचं शिक्षण संपलेलं आहे, ते आता जात आहेत, पण त्यांनी ॲज अ स्टुडंट शुड डू, त्यांनी गुरुदक्षिणा काय द्यायची हे विचारलेलं आहे. तर त्यांच्या पत्नींशी चर्चा करून ते सांगतात की बघा आमचा मुलगा समुद्राने गिळून टाकलेला आहे.
त्यांच्या संदीपनी मुनींच्या मुलाला ते खरं प्रभास क्षेत्राला गेला होता, तिथे ते समुद्रात गेला, तर समुद्राने नव्हता गिळला, ते आपण ऐकूया पुढे. पण त्यांना वाटतं समुद्राने गिळून टाकलेलं आहे. तर आमच्या मुलाला तुम्ही परत आणायची कृपा करा. कृष्णबलरामांना करता पॉसिबल आहे. ते लगेच एका रथावर बसले. आता ह्याच गुरुकुलात ती गोष्ट ती मी घेत नाही, इथे भागवतामध्ये नाही म्हणून घेत नाही, मी पुढे असेल सुदामाची कथा येईल तेव्हा. तो सुदामा जो मित्र होता पोरबंदरचा, तर ते इथे मेन्शन नाही, म्हणजे या पुढे ते मेन्शन आहे, ते वेगळी कथा आहे म्हणून मी इथे घेत नाही, पण ती इथल्याच गुरुकुलात घडलेली आहे जेव्हा ते होते तेव्हा. सो एनिवे ते लगेच रथावर बसले कृष्ण बलराम आणि एकदम फास्ट रथाने द्वारकेला पोहोचले. प्रभास क्षेत्र मतलब द्वारका. तिथे ते नंतर जाणार आहेत शहर बनवायला, पण आता आधीच पोचले आणि समुद्र किनारी एकदम बसले जसे श्रीराम बसले होते. हां, तर समुद्रयुक्त स्वतः आले, म्हणतात यस तुमचे इथे काय येणं झालंय, काय करू तुमच्यासाठी. तर ते म्हणतात आमचे गुरु संदीपनी मुनींच्या मुलाला तुम्ही घेतलंय, तर कृपया त्याला परत करा. तर समुद्रदेव म्हणतात तुमच्या संदीपनी मुनींच्या मुलाला आम्ही नाही घेतलंय, तर माझ्यात एक मोठा राक्षस राहतो पांचजन्य नावाचा शंखाच्या रूपात, त्यांनी त्याला गिळून टाकलं. तसं कृष्ण बलराम समुद्रात डाईव्ह मारतात आणि आज जाऊन तो पांचजन्याला पकडतात. तो पांचजन्य शंख असतो, म्हणजे असुर त्यावर ते शंख असतात तसं त्या रूपात असतो, तर त्याला मारून टाकतात. तर त्याच्या पोटात काय ह्यांना सापडत नाही मुलगा, त्यांना शंख मिळतो. मग त्यांना कळतं की यमराजजींकडे तो गेलेला, यमराजजी त्याला डेथ करून घेऊन गेले, पण तो शंख घेऊन ते बाहेर येतात. आपण ऐकलं तो भगवंतांचा शंख बनतो. ऋषिकेश काय पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम ते वाजवता युद्धात वगैरे, तर तो शंख तिकडनं ते घेऊन आले आणि मग ते यमराजजींच्या शहरात जातात. त्याचं नाव काय संयमनीपुरी. काय संयमनीपुरी, हा समयन्नी असं त्याचं नाव आहे. तिथे ते जातात आणि यमराजजी लगेच हात जोडून बाहेर येतात कृष्ण बलराम आलेले म्हटलं. आणि ते म्हणतायत की एक मिनटं, विश्वनाथ ठाकूरांची एक कॉमेंट आहे. हां ओके, हां ते तर ऑलरेडी बोललो. हा पांचजन्य पण खरा भगवंतांचा भक्तच असतो, पण ज्या प्रकारे अपराधामुळे जय विजय कसे असुर बनलेले असतात, तसं तो पांचजन्य पण त्याच प्रकारे असुर बनलेला असतो. आणि भगवंत यमराजजींच्या यस कुठे हां हो हो तिथे आहे ना, आता येतोय जस्ट 2 मिनिटं. सो तिथे पोचतात आणि यमराजजींच्या इकडे जाऊन ते कृष्ण पांचजन्य वाजवतात. तर तिथे 2 इफेक्ट आहेत. एक तर यमराजजींना कळतं, पण दुसरा इफेक्ट काय आहे, जेव्हा कृष्ण पांचजन्य वाजवतात तेव्हा रौरव नरक आहे, त्यातल्या नरकांचे जे शार्प बिग्स असतात ते गायब होऊन जातात. आणि एक नरक आहे त्याचं नाव आहे असी पत्र. पत्र मतलब झाडाच्या पानालाही पत्र म्हणतात, असी मतलब हॅक्सॉ करवत. तर जे नरक आहे तिथे त्या झाडाची पानं करवतासारखी असतात आणि त्यातनं मग आपल्याला खेचलं जाते मग आपले अंग. पण तेव्हा जेव्हा शंख वाजवतात तेव्हा अशी पत्र नरकातली सगळी झाडाची पानं एकदम सॉफ्ट होऊन जातात त्या करवताची. सो असा इफेक्ट तिथे नरक लोकांमध्ये भगवंतांचा, आता तो टेम्पररी इफेक्ट आहे, आता परत कडक आहे. आता सॉफ्ट झाले, चला आता टेम्पररी होता, शंख वाजला तेवढा पुरता. तेव्हाचे जे पनिशमेंट घेत होते मे बी तेव्हा त्यांना ते तात्पुरता रिलीफ होता. सो त्यामुळे लगेच चला अच्छा हो गया, काही टेन्शन नाही झालं का, भगवान ने शंख बजाया तो बजाया. सो टेम्पररी इफेक्ट था, अभी वापस कडक हो गए पत्ते बित्ते, रुरू को चोच आ गई वापस. तो एनिवे असा तो इफेक्ट येतो. आणि यमराजजींना कळतं पण की कृष्ण बलराम आलेले आहेत, समथिंग एल्स. तर आणि ते म्हणतायत त्याच्या कर्मानुसार, म्हणजे संदीपनी मुनींच्या मुलाच्या कर्मानुसार त्याला तुम्ही आता इकडे आणलेलं आहे, पण आता त्याला लगेच आमच्यासमोर उपस्थित करा, आम्हाला त्याला घेऊन जायचं आहे लगेच. तर लगेच यमराजजी जातात कुठे जे काय असेल तिकडनं, त्या आत्म्याला त्या मुलाला घेऊन येतात आणि त्यांना घेऊन कृष्ण बलराम परत पुढे अवंतीमध्ये संदीपनी मुनींच्या गुरुकुलात येतात आणि त्यांना तो मुलगा प्रेझेंट करतात. आणि कृष्ण बलराम म्हणतात यस तुमची इच्छा आदेश आम्ही पूर्ण केलेला आहे, तुम्हाला अजून काय गुरुदक्षिणा पाहिजे का. 2 मिनिटं. थोडक्यात संदीपनी मुनी काही मागत नाहीत, पण मी त्यांचे एक्झॅक्ट शब्द बघतोय.
म्हणतात की तुमच्यासारखे शिष्य असणे ह्याच्यापेक्षा अजून चांगली इच्छा काय असू शकते. तो आम्हाला अजून काय नको आहे. सॉरी 1 मिनिट. आम्हाला अजून काही नको आहे, तर तुम्ही आता काय करा, यू कॅन गो बॅक. सॉरी, तुमचं एज्युकेशन संपलेलं आहे, तुम्ही आता घरी परत जाऊ शकताय. आता बघा इथे जस्ट हे माझे पॉईंट आहे. कर्णालाही फसवलं म्हणून त्याला गुरूंकडून काय शाप मिळाला की जेव्हा कधी तुला या विद्येचं सर्वात जास्त गरज असेल हां तेव्हा तुम्ही विसरून जा. आणि संदीपनी मुनी प्रेमाने आनंदाने आशीर्वाद देऊन पूर्णपणे फुल प्रेमाने आशीर्वाद त्याला म्हणतात. आशीर्वाद काय असतो, जेव्हा मनुष्य न मागता, म्हणजे आपण आशीर्वाद मागू शकतो पण तो आनंदाने स्वतःहून जेव्हा आशीर्वाद देतो दॅट इज ॲक्च्युली रिअल आशीर्वाद. तर प्रेमाने आशीर्वाद देतात आणि कृष्ण बलराम आनंदाने परत मथुरेला येतात. जवळजवळ काही महिने कृष्ण बलराम नव्हते. आता काही दिवस चालली, आता काही महिने पण झाले. कृष्ण बलराम काही महिने मथुरेला नव्हते आणि परत आल्यामुळे सगळे मथुरावासी खूप प्रसन्न होतात. तर इथे आताच सकाळचं एक सेशन आपण थांबवूया. किती वाजले? यू कॅन स्टॉप द रेकॉर्डिंग.